आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता खऱ्या अर्थानं जनसेवेसाठी तत्पर झालेला आहे। आज तुम्ही काय परिस्थिती पाहता, MIM ने या छत्रपती संभाजीनगर मध्ये जी अराजकता पसरवली तुम्ही टीव्हीवर पाहिला असाल, कशा गुंडागर्दी कशा माराकुटे यांच्यातल्या कधी आपल्या घरापर्यंत पोहोचल हे काही सांगता येणार नाही ना राजा हो। तुम्हाला आज दिसतं त्यामुळे हे जे भुजगवणे दुसरे उभे ना, हे भुजगवणे हिंदुत्वाला तोडण्यासाठी उभे आणि आज पूनम भाऊच्या नेतृत्वात 3, 2, 1 कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। अवताडे यांना विनंती करतो आपण संजयजी केनेकर साहेबांचं स्वागत करायचंय। त्याचप्रमाणे आपल्या प्रभागाचे प्रभारी आणि आमचे सचिव माननीय सरोजी बनकर साहेब यांचं स्वागत। त्याचप्रमाणे सुशोभी जगताप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सिल्लोड यांचं स्वागत। सैराट पालन हरणे यांनी करावं। चला पुढचं नाव घ्या यांचं स्वागत। अरे गाव अपना सैराट बघले आता प्रवेश करून घ्या, प्रवेश करून घ्या। माननीय संजयभाई केनेकर आमदार यांच्या हस्ते आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। सर्वांना विनंती, सर्वांनी सर्वांनी स्वागत करायचं आहे त्यांचं। भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम। ताई आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचा धनगर समाजाचे नेते डॉक्टर स्टेजवर यायचे डॉक्टर भरतकुमार हरणे। डॉक्टर भरतकुमार हरणे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश। माननीय आमदार संजयजी केनेकर साहेब यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते डॉक्टर भरतकुमार हरणे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे। सर्वांना जोरदार टाळ्या साहेबांचं स्वागत। भारतीय जनता पार्टीचा त्याचप्रमाणे गणेश भाऊ भरसावणे सोशल मीडिया मागे प्रवेश कोण आहे? गणेश भाऊ आशाकारी बाबा मागे माग दोनच मिनिटं होऊ दे, सत्कारचा तर फोटो काढ। त्याचप्रमाणे सुनील बनकर, युवराज पालवे, रविभाऊ गडवे, दिलीप नरवडे, गिरीराज नरवडे, कृष्णा गोरे, विलास जाधव यांच्या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। सर्वांना विनंती आपण समोर साहेब यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। माननीय सगळे पदाधिकारी, माननीय आमदार संजयजी केनेकर साहेब, विश्वजी सुपेर साहेब, सुनीलजी बनकर साहेब, विजयजी अवताडे, पूनमचंदजी बनले साहेब, विजयजी बनगेरे, जगताप साहेब सर्वांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांचं प्रवेश। भारतीय जनता पार्टीचा
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज हर्सुल प्रभाग क्रमांक 1 च्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले आपले सर्वांचंच सळसळत लाडकं व्यक्तिमत्व आपले विधान परिषदेचे आमदार, भाजपचे महामंत्री माननीय संजयजी केनेकर साहेब, या मंडळाचे अध्यक्ष सतीश भाऊ ताठे, आमचे मित्र विजय अवताडेजी, या भागाचे निवडणुकीला प्रभारी असलेले आपले सिल्लोडचे सुरेश भाऊ बनकर, विजयजी वानखेडे, रंगनाथ राठोड, विजय जगताप, कैलास मामा हरणे, भरत भाऊ हरणे, बाबासाहेब गवळी, दादासाहेब अवताडे, बाळासाहेब अवताडे, त्याचप्रमाणे आता ज्यांनी प्रवेश केला अशा उभाटाच्या आपल्या शहराच्या महापौर राहिलेल्या माननीय शिलाताई गुंजाळ, आशाताई, सर्वांचंच मी इथे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या भागाला येणारी महानगरपालिका ही छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आहे आणि तिच्यासाठी आत्ताच प्रास्ताविकात जसं सांगितलं तसं आपल्या भागाचा विकास करायचा असेल, आपल्या भागाला रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज या आमच्या रोजच्या लागणाऱ्या सुविधा चांगल्या द्यायच्या असेल तर आम्हाला चांगले नगरसेवक पाहिजेत आणि हे 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीने आपल्या समोर आज आणलेले आहेत. आमच्या ज्योतिताई अभंग, अतिशय चांगला महानगरपालिकाच्या सेवांचा अनुभव, जनमानसातल्या ताई, लोकांमध्ये मिसळणाऱ्या ताई, त्याचप्रमाणे सविता रामलाल बकले ताई, रामलाल भैया आणि त्यांचं समाजातलं काम, पक्षाचं काम वर्षानुवर्ष एक निष्ठेने त्या करत आहेत. त्याचप्रमाणे तरुण तडफदार आपला युवराज भैया वाकेकर यांचंही समाजातली नाळ जोडलेले युवकांचं मोठं संघटन असलेला युवराज भाऊ आपल्या समोर नगरसेवक आहे आणि आपल्या भागाचं भूषण, आपल्या भागाला पहिलवान म्हणून प्रसिद्ध असलेले आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे या पॅनलचे कॅप्टन आमचे पूनमचंद बमणे साहेब यांच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंडळी, 2014ला तुम्ही देशाचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या हाती कमान दिली आणि आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता ज्यावेळेस देशाचा पंतप्रधान होतो त्यावेळेला साऱ्या जगामध्ये भारताचा डंका पेटवत यांनी जे काम आपल्या भारताचं वाढवलेलं आहे त्याला आज कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांच्या सोबत आपल्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी माननीय देवाभाऊंना आपण बसवलं आणि देवाभाऊंनी आजपर्यंत ज्या योजना आपल्याला दिल्या, आज इथे देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आहेत ना, त्या लाडक्या बहिणींना जे गिफ्ट दिलं, लाडक्या बहिणींचा आत्मसन्मान वाढवला. पण आपण पाहिलं की मागच्या निवडणुकीमुळे ताईंनो त्या उभाटाच्या लोकांनी नागपूरमध्ये कोर्टात केस टाकायचा प्रयत्न केला की लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे. अशा लोकांच्या मागे उभं राहायचं का ताई? नाही राहायचं, कारण आज आम्हाला सन्मानाने जगण्याची संधी देवाभाऊंनी दिलेली आहे. रस्ते असेल, लाईट, DMICचा जर आज प्रकल्प पाहिला तर आम्हाला आज आमची जी 20-25 लाख रुपये एकरची जमीन पूनम भाऊ होती ती आज 2 कोटी रुपयाची एकराने जमीन झालेली आहे. जास्त आहे, बरोबर आहे. आज तिथं 50,000 नोकऱ्या होणार आहेत. आमच्या लेकरांना नोकऱ्या मिळतील. पुण्या मुंबईचे इंजिनियर इथं नोकरीला येतील, आमचा प्लॉट खरेदी करतील, आमचं घर बांधलेले आमच्या ज्या 4 खोल्या आहे त्या भाड्याने जातील. तो आमच्या कॉलनीत भाड्याने राहायला आला इंजिनियर तर आमच्याच पिठाच्या गिरणीत जाईल का नाही? जाईल ना. आमच्याकडे भाजीपाला खरेदी करायला येईल ना, त्याची गाडी रिपेअर करायला आमच्याच गॅरेज मध्ये येईल ना. मग हे सगळे पैसे ज्या वेळेला आमच्याकडे येणार आहे तर तो बिडकींचा प्रत्येक पैसा आम्हाला मिळणार आहे. आज समृद्धी सारखा महामार्ग आपल्या घराजवळून गेलेला आहे. आज आपण पाहिलं की त्या भागामुळे आज तुमच्या भागाचं चित्र हे अब्जोपती झाल्यासारखं आज आपल्याला झालेलं आहे. संरक्षण गाव जर एक ताब्यात जर ठेवायचं असेल
तर कमळाला मतदान करा. इथे उमेदवार पूनम भाऊ नाहीये, इथे उमेदवार हे चारी उमेदवार नाहीये, इथे उमेदवार फक्त भारतीय जनता पार्टी आहे. आणि तुमचं संरक्षण करण्यासाठी संजीव भाऊ आता बोलतील. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. हरसिद्ध माता की, भारत माता की. आजच्या प्रभाग क्रमांक 1 मधील भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. आणि या उद्घाटन प्रसंगी या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय किशोरभाऊ शितोळेजी, तसेच माजी उपमहापौर आणि या गावचेच रहिवासी माननीय विजयभाऊ अवताडजी, आमच्या महापौर राहिलेल्या ज्यांनी खरंच माझी बहीण, ज्यांनी या हिंदुत्वाकरता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला की हे हिंदू एक संघ राहिले पाहिजे. आणि म्हणून अशा माजी महापौर शिलाताई गुंजळे, सन्माननीय आमचे नगरसेवक आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची ताकद या गावातील ज्या हिंदुत्वाची नीम राखणारे पूनम भाऊ बमणेजी, तसेच सुरेश बनकर भाऊ, विजय वानखेडेजी, रंगनाथ राठोडजी, विजय जगतापजी, डॉक्टर बेग, कैलास मामा हरणे, भरत हरणे, उमेदवार युवराज वाकेकर, ज्योती जयेश अभंग, सविताताई रामलाल बकले, पुलनचंद बगणे, दादासाहेब अवताडे, बाबासाहेब अवताडे, सतीश जिताटे, बाबासाहेब गवळी, साईनाथ बकले, अनिश पटेलजी, तुपेजी, चेअरमन अवताडेजी, राजेश अवताडेजी, मच्छिंद्र अवताडेजी, माधव वाणीजी, राजूभाऊ तुपे, गणेश. माननीय देशाचे विश्वाचे नेते, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2014ला आणि तो यज्ञ काय भेटला? तो हिंदुत्वाचा यज्ञ, देव देश धर्म आणि संस्कृती याच्या भूमिकेतून याला खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू ठेवून या देशाचं परिवर्तन चालवलं आहे. आणि म्हणूनच तो यज्ञ राज्यामध्ये पेटला. तो यज्ञ सर्व महानगरपालिका नगरपालिकेमध्ये चालू झाला. निश्चितच आहे, तुम्ही पाहिलं नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका, जनाधार भारतीय जनता पार्टीला सर्व लोकांनी सर्वस्वरूपपणे वाड्या तांड्यावर दिला. तो काही असाच दिला नाहीये. 50 वर्ष जे काही घडू शकलं नाही ते 2014 ते 2024 नरेंद्र मोदींनी घडवून दाखवलं आणि त्याचाच जनाधार हा आहे. म्हणून आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता खऱ्या अर्थानं जनसेवेसाठी तत्पर झालेला आहे. आज तुम्ही काय परिस्थिती पाहता? MIMने या छत्रपती संभाजीनगर मध्ये जी अराजकता पसरवली तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल. कशा गुंडागर्दी, कशा माराकुटे यांच्या कधी आपल्या घरापर्यंत पोहोचल हे काही सांगता येणार नाही रे राजा हो. तुम्हाला आज दिसतं. त्यामुळे हे जे भुजगवणे दुसरे उभे ना, हे भुजगवणे हिंदुत्वाला तोडण्यासाठी उभे आहे. आणि आज पूनम भाऊच्या नेतृत्वात आपले 3 नगरसेवक एक झेंडा एक अजेंडा घेऊन कमळाचा आज पूनम भाऊने हिंदुत्वाची ताकद म्हणून या गावात काम करताय. तुम्ही खऱ्या अर्थानं आज इथं जो MIMचा उमेदवार आहे, हा MIMचा उमेदवार या गावाला शांत ठेवल का? ही लढाई खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने चालू आहे तुम्ही पहा. तुम्हाला मतदानाच्या दिवशी दिसेल की आपलं किती टक्के होऊ लागलं. आपण लोक काढू थकू आणि तिकडे रांग लागेल. तेव्हा लक्षात ठेवा हे हिंदुत्वासाठी चालू आहे. ही हिंदुत्वाची खऱ्या अर्थानं ज्योत आहे. ती पेटवायचं काम आपल्याला करायचं आहे. आणि तुम्हाला म्हणून आज शिलाताई त्यामुळेच एकत्र आल्या. गावची शांतता, गावामध्ये अराजकता माजू नये म्हणून ती मायमाऊली सुद्धा तेवढ्यासाठीच आली. ज्या शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं
ज्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचं हिंदुत्व विकलं त्याला मदत करायची? हा, दुसरीकडं बाण म्हणून उभे, आम्हाला मान्य आहे तुम्ही आमच्या मैत्रीत आहे वरती, पण लक्षात ठेवा तुम्ही कमळाच्या पीचवर खेळताय. कॅप्टन देवेंद्रजी फडणवीस आहे या राज्याचा, आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही शांत राहा जरा. या गावची हिंदुत्व टिकून आहे. हा, हिंदुत्व कोणाचा जाती धर्माचा वाद घडवत नाही, पण तो हराम ओळशी आला इथं बाबराची औलाद आहे, त्यांना या शहराची शांतता भंग करण्याचा विडा उचललेला आहे. माणसा जाती तेढ निर्माण करण्याचं काम तो करतोय, आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या आजची एक संघ एक आहे तो सेफ आहे, ही भूमिका घेऊन चला. आणि म्हणूनच मी ज्यांनी फॉर्म मागे घेतले त्यांचं मी लाखपणे कृतज्ञता व्यक्त करतो. तुपेजी गवळेजी आपली जी मंडळी आहे त्यांचं मी लाख कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचा सन्मान भारतीय जनता पार्टी निश्चित करेल, चिंता करू नका. देशातही सरकार आहे, राज्यातही सरकार आहे, आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेमध्ये सरकार राहणार आहे, आणि त्यामुळं तुमचा सन्मान तेवढ्याच पद्धतीने केला जाईल, त्यापेक्षाही जास्त होऊ शकतो. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, आणि म्हणून मी काल रात्री शिलाताईला म्हणलं, ताई हे बघा वेळ आलेली आहे, रामाचं मंदिर झालेलं आहे, कळस चढलेला आहे, काशी विश्वनाथाचा उद्धार झालेला आहे, तुम्ही कोणाची वाट पाहता? त्या राजमाताकडे बघा, पुण्यश्लोक कायल्याबाई राजमाताकडे बघा. सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला, आणि तेच घेऊन नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार केला. कशासाठी थांबता इथं या दळभद्रांकडं? त्यांनी स्वतःची हिंदुत्व मातीत काढलं, आणि म्हणून ही लढाई कमळाची उमेदवाराची नाही, ही लढाई हिंदुत्वाची आहे. आणि त्यामुळे बरेच जण म्हणतील, कन्फ्युज करतील, कन्फ्युज होऊ नका, कन्फर्म राहा. शेवटी राज्य सरकारमध्ये कॅप्टन देवेंद्रजी फडणवीस आहे, आणि हे जर किती म्हणत असेल, आणि आम्ही युती करायचा विचार केला होता, युतीसाठी प्रस्ताव घेऊन गेला, पोरांसाठी आणले, तुमच्या तिकिटासाठी आणले. अरे काय तुमचं हिंदुत्व? तुम्ही पोरांसाठी आणले, हे लक्षात ठेवा. आम्ही भारतीय जनता पार्टीचा नेता कॅप्टन आहे इथं महाराष्ट्रात, आणि तुम्ही कमळाच्या पिचवर खेळू राहिले. ज्या बी गावात आज जनाधार जो मिळाला, नगरपंचायती नगर परिषदेमध्ये एकमुखानं कमळाला मतदान केलं लोकांनी, ते उभं नाही केलं. परिवर्तनाची दिशा केंद्र सरकारातून राज्य सरकारात. आता हेच सांगितलं, बऱ्याच गोष्टी आहे सांगण्यासारख्या, परंतु उन्हात माझ्या मायमाऊली बसल्या आणि तुम्ही बसले. येणाऱ्या काळात पूनम बमणे सारखं हिंदुत्व टिकवणारं व्यक्तिमत्व, त्याच्या नेतृत्वात हे 3 उमेदवार, कॅप्टन खऱ्या अर्थानं पूनम बमणे, मला तर त्या ताईचं खूप कौतुक वाटतं. एक कॉल सब प्रॉब्लेम सॉल्व, हे पूनम बमणेचं नाव आहे. एक कॉल सब प्रॉब्लेम सॉल्व. खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरणारं नेतृत्व आहे हिंदुत्वाचं. लावा बरं दुसऱ्याला, किती वेळेस पळते ती, आणि किती दांडुके घेऊन उभे राहते. अरे हिरवे साहेब तुमच्या घरापर्यंत येणार नाही, कशा सांगतात? यमामायला तर त्या दिवशी गाडा, आणि त्याला दाखवून द्या तू जातीवाद कसेल. या गावात शांतता आहे, सगळी जाती धर्माचे लोक एकोपाने राहतात, आणि तुम्ही जर येऊन मस्ती केली तर खऱ्या अर्थानं आम्ही पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरची खऱ्या अर्थानं आमच्यात रक्त आहे, आणि आम्ही ते दाखवल्याशिवाय राहणार नाही. 15 तारखेला यांना दाखवून द्या की गावात तो वरडतो बाबाचा अवलाद तिथून, आणि गावात भांडणं पेटवतो, इथं भांडणं पेटवतो. अरे बेट्या, तू जिथे त्या हैदराबाद मध्ये तुला ठेवणार नाही. ही भूमिका घेऊन चाललंय, आणि भारतीय जनता पार्टी एक संघपणे भूमिका घेऊन चालले. म्हणून लोक आहे नुसतं विकास नाही, विकासामध्ये तुमची जर संस्कृती टिकली नाही ना, हे संस्कृती काढायला बसले हिंदुत्वाची. अरे आम्हाला विकासाबरोबर संस्कृती आमची काय बरोबरी करतो? आम्ही कधी जातीवाद केला का? गॅस देताना जातीवाद
केला का आम्ही राशन कार्ड देताना? जातीवाद केला का कोरोनामध्ये फुकट आणि धान्य वाटताना? या धर्माला नको त्या धर्माला द्या. अरे आमच्यासारखं तर खऱ्या अर्थानं ज्या काही गोष्टी भारतीय जनता पार्टी करते त्या सर्वसामान्य माणसाला, दीन दलित उपेक्षित त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते. तुम्ही नुसतं पूनम मागे आणि कमळा मागे नाही येते, तुम्ही हिंदुत्वा मागे येत आहे हे लक्षात ठेवा. हिंदुत्वाची ज्योत तुमच्या माध्यमातून पेटणार आहे आणि त्यामुळे तुम्ही तिकडं रक्कम तिपटीची रक्कम जितकी जास्त देता येईल तितकी जास्त करू. पाण्याचा प्रश्न मिटवण्याची भूमिका फक्त भारतीय जनता पार्टी करते. समांतर मध्ये किती पैसे खाल्ले होय? पूनम बामणे तुम्ही होते, यांनी तो तोंडावर राजीनामा फेकला, पण समांतर यांनी गाडली. या बाणावाल्याने आम्ही फरफटत होतो, कारण नाही हिंदुत्व आम्हाला महत्व होतं. हिंदुत्वासाठी आमची फरफटत झाली. पण लक्षात घ्या, तुम्ही समांतर गाडल्यानंतर अमृत योजना या राज्याचे मंत्री अतुलजी सावे यांनी अमृत योजना आणली आणि ती परिपूर्ण सुद्धा केली. तुम्हाला येत्या 15 दिवसात पाण्याचं पहिला पंप चालू होणार आहे. निश्चितपणे तुम्हाला पाणी तुमच्या घरापर्यंत मिळवण्याचं काम भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहणार आहे. आणि त्यामुळेच या कमळाला मत दिलं तर खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीसांना ताकद दिली, नरेंद्र मोदी यांना ताकद देण्याचं काम तुम्ही करसाल एवढे यावेळेस सांगतो. आणि निश्चितपणे 15 तारखेला चारही उमेदवारांना कमळाच्या मताने, भरघोस मताने हर्सुल ग्रामस्थ निवडून आणतील ही भावना ठेवतो. एक झेंडा और कमळ का एक अजेंडा हेच चालणार आहे एवढं यावेळेस